सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नागपूर ग्रामीण काँग्रेस समितीची आढावा बैठक संपन्न। नागपूर 24 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीच्या वतीने नागपूर ग्रामीण येथील 6 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचे अध्यक्षपद SICC चे सचिव आणि माजी आमदार श्री कुणाल चौधरी यांनी भूषवले। तसंच मप्र येथील निरीक्षक श्री खुराना यांनी या बैठकीत सहभाग घेतला। SICC राष्ट्रीय संशोधन विभागाचे समन्वयक डॉक्टर अमोल रणजित देशमुख यांनी आपल्या भाषणात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। डॉक्टर देशमुख यांनी सांगितले की फक्त श्री राहुल गांधींनी आपल्या देशाला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना नवा मार्ग आणि विचारसरणी दिली, ज्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले आहे। ते पुढे म्हणाले, SICC च्या टीम सदस्य म्हणून गुजरात विधानसभा निवडणुकीपासून मी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत काम केले आहे। जमिनीवरील विचारधारा समजून ती निवडणूक प्रचारात नेताना माझी जबाबदारी आहे। राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर देशभरातील काँग्रेस स्वयंसेवकांच्या माध्यमातून सामाजिक माध्यमांचे जाळे उभारण्यात आले। राहुल गांधीजी आणि आम्ही सर्वांनी जातीय राजकारणाच्या विरोधात मुद्द्यांवर आधारित राजकारणावर लक्ष केंद्रित केले। संपूर्ण गुजरातमध्ये समपित्रोदा त्यांच्यासोबत मॅनिफेस्टो सल्लामसलत दौरे करताना जनतेचा जाहीरनामा तयार करण्यात मदत केली, असं त्यांनी नमूद केले। हीच विचारधारा अधिक मजबूत झाली आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी आरोग्य, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय मॅनिफेस्टोवर काम केले। 2024च्या निवडणुकीत संविधान वाचवा, तरुण महिला, बेरोजगारी, महागाई यांच्यासारख्या मुद्द्यांवर आधारित काँग्रेसच्या धोरणाने यश मिळवले आहे आणि आता भाजपनेही ते मुद्दे स्वीकारले आहेत। डॉक्टर देशमुख यांनी त्यांच्या वडिलांची आठवण करून दिली की 1978 मध्ये श्री रणजित देशमुख यांनी ZP अध्यक्ष आणि महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात नव्या काँग्रेसचे बीजारोपण केले होते। तसंच 1998 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस सरकारची पुनरागमन सुनिश्चित केली आहे। ते पुढे म्हणाले की मी 2012 पासून रामटेक मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकांपासून ZP पर्यंतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पाया रचला आहे, मात्र मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही। 2014 पासून भाजपच्या जोरदार आक्रमणांच्या काळात मी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो आहे आणि राष्ट्रीय स्तरावर संघटन मजबूती करण्याचं काम केलं आहे। त्यांनी 2012-13 मध्ये युवा काँग्रेस निवडणुकीत विदर्भात युवकांचा सहभाग वाढून राहुलजींच्या समर्थनात अनेक कामे केली होती, याची आठवण करून दिली। काँग्रेसच्या विचारधारेप्रमाणे मी कधीही गटबाजीला प्रोत्साहन दिले नाही, असं ते म्हणाले। 2013-14 मध्ये देखील मी APMC निवडणुकीमध्ये विरोधी पॅनल तयार केले नाही, जेणेकरून देशमुख केदार विभाजन संपेल, मात्र ते अद्याप झाले नाही। शेवटी डॉक्टर देशमुख यांनी स्पष्ट केले की त्यांचा भाऊ आशिष देशमुख यांच्या निर्णयांचा त्यांच्या विचारसरणीशी कधीही संबंध नाही। माझी निष्ठा धर्मनिरपेक्षता, समाजवाद, समता, न्याय आणि प्रगतशील राजकारणाच्या विचारसरणीशी आहे आणि आजही आहे आणि भविष्यातही राहील। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर। गांधीजी कुणाल चौधरी का बताना चाहूंगा, त्यांनी जे आपल्याला मंत्र दिला आहे ते आम्ही गुजरातच्या इलेक्शन मध्ये अखिल भारतीय कांग्रेस कमेटी का पदाधिकारी के नाते 3-4 महीने वहाँ गुजरात में थे। 2019 में पूरे देश भर में अलग अलग प्रांतों में घूम के आरोग्य हो, SC, ST, OBC इनसे कुछ करके जो मैनिफेस्टो और एक देश को दिशा देने का जो काम राहुल जी ने शुरू किया है, वही काम हमको ग्रामीण भागों में हर विधानसभा क्षेत्र तक ले जाना है। जो राजकारण